पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पौलाचे करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 4 मराठी. करिंथकरास पहिले पत्र अध्याय 4. करिंथकरास पहिले पत्र अध्याय 4. प्रेषित परमेश्वराला जबाबदार. प्रेषित परमेश्वराला जबाबदार. आम्ही ख्रिस्ताचे सेवक व परमेश्वराच्या गुजाचे कारभारी आहोत असे आम्हाला मानावे. कारभारी म्हटला तर तो विश्वासू असला पाहिजे. तर तुम्हाकडून किंवा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्यायनिवाडा व्हावा याचेही मला काही वाटत नाही. मी स्वतःचा देखील न्यायनिवाडा करीत नाही, कारण जरी माझे मन माझ्याविरुद्ध मला साक्ष देत नाही तरी त्यावरून मी निर्दोष ठरतो असे नाही. माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे. यास्तव त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करूच नका. तो अंधकारातील गुप्त गोष्टी प्रकाशित करेल आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करेल. त्यावेळी ज्याची त्याला देवाकडून वाहवा प्राप्त होईल. बंधुजन हो, मी तुम्हाकरिता या गोष्टी अन्योक्तीने स्वतःला व अपुल्लोसाला लावून घेतल्या आहेत, यासाठी की शास्त्रलेखा पलीकडे कोणी जाऊ नये हा नियम आम्हावरून तुम्ही शिकावा. म्हणजे तुम्हापैकी कोणीही एक दुसऱ्यावर फुगणार नाही. तुला श्रेष्ठत्व कोणी दिले आहे आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता दिलेले नाही अशी प्रतिष्ठा का मिरवतोस? इतक्यातच तुम्ही तृप्त झाला आहात, इतक्यातच धनवान झाला आहात. आम्हाला सोडून तुम्ही तर राजे बनला आहात. तुम्ही राजे बनला असताच तर ठीक झाले असते, कारण आम्हालाही तुम्हाबरोबर राजपद प्राप्त झाले असते. कारण मला वाटते परमेश्वराने आम्हा प्रेषितास शेवटच्या जागेचे आणि मरणास नेमलेल्यासारखे असे पुढे ठेवले आहे. कारण आम्ही जगाला म्हणजे परमेश्वराच्या दूताला व मनुष्याला खेळ असे झालो आहोत. आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख, तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे. आम्ही अशक्त, तुम्ही सशक्त. तुम्ही प्रतिष्ठित, आम्ही अप्रतिष्ठित असे आहोत. ह्या घटकेपर्यंत आम्ही भुकेले, तान्हेले व उघडे आहोत. आम्ही टोले खातो, आम्हाला घरदार नाही. आम्ही आपल्या हातांनी काम करून श्रम करतो. आमची निर्भत्सना होत असता आशीर्वाद देतो. आमची छळणूक होत असता ती सहन करतो. आमची निंदा होत असता आम्ही मनधरणी करतो. आम्ही जगाचा गाळ, सर्वांची खरवड असे आजपर्यंत झालो आहोत. पितातुल्य बोध व सूचना. पितातुल्य बोध व सूचना. हे मी तुम्हास लाजविण्यासाठी लिहित नाही, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हास बोध करण्यासाठी लिहितो. कारण तुम्हास ख्रिस्तामध्ये 10,000 गुरु असले तरी पुष्कळ बाप नाही. मी तर तुम्हास ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिला आहे. यास्तव मी तुम्हास विनंती करतो की माझे अनुकरण करणारे व्हा. या कारणास्तव प्रभूमध्ये माझा प्रिय व विश्वासू पुत्र तिमोथ्य याला मी तुम्हाकडे पाठविले आहे. मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवतो. त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षण पद्धतीची आठवण तो तुम्हास देईल. मी तुम्हाकडे येत नाही असे समजून कित्येक फुगले आहेत. तरी प्रभूची इच्छा असली तर मी तुम्हाकडे लवकर येईन. तेव्हा फुगलेल्यांच्या बोलण्याकडे पाहणार नाही, त्यांच्या सामर्थ्याकडे पाहीन. कारण परमेश्वराचे राज्य बोलण्यात नाही, सामर्थ्यात आहे. मी तुम्हाकडे काठी घेऊन यावे किंवा प्रीतीने व सौम्यतेच्या आत्म्याने यावे?